नमस्कार, अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण कुकरमध्ये मटकीची भाजी बनवणार आहोत। एकदम चमचमीत आणि तरीदार ही मटकीची भाजी बनवूया। चला तर व्हिडिओ पूर्ण बघा। तर आपण इथे सगळ्यात अगोदर मसाला काढून घेतलेला आहे। तर एक कांदा मी उभा चिरून घेतला, थोडंसं तेल टाकून तव्यावरती भाजून घेतलेला आहे। कोथिंबीर घेतली, लसणाच्या 8 ते 9 पाकळ्या घेतलेल्या आहेत। सुक्या खोबऱ्याचे काप करून घेतले, थोडंसं तेल टाकून ते देखील भाजून घेतलेले आहेत। आणि शेंगदाणे घेतलेले आहेत, शेंगदाणे पण भाजून घेतले। 2 चमचे आपण इथे सफेद तीळ घेतलेले आहेत, ते देखील भाजून घेतलेले आहे। सर्व मसाला आपण इथे मस्त भाजून घेतलेला आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण याचं वाटण तयार करून घेऊया। एकदम सोप्या पद्धतीने आपण आज इथे कुकरमध्ये मटकीची भाजी बनवणार आहोत। वेगळी उकडून घेण्यापेक्षा कुकरमध्येच आपण सोबतच एकच कुकरमध्ये मस्त अशी चमचमीत भाजी बनवूया। जास्त वेगळे भांडे भरवण्याची गरज नाही आणि जास्त वेळही लागत नाही। अगदी 3 शिट्ट्या घेतल्या की मस्त चटपटीत अशी मटकीची भाजी आपली तरीदार तयार होते। तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण इथे सर्व मसाला काढून घेतल्यानंतर थोडंसं पाणी घालून याचं वाटण तयार करून घेऊया। गॅसवरती कुकर ठेवून घेतलेला आहे। तर छोटे 2 चमचे भरून याच्यामध्ये मी तेल घालून घेतलेला आहे। तेल गरम झालं की इथे अर्धा चमचा मी मोहरी घेतलेली आहे, मोहरी घालून घेतली। मोहरी छानपैकी आपण इथे तडतडू दिलेली आहे। अर्धा चमचा जिरे घेतले, ते देखील घालून घेतलेले आहेत, ते सुद्धा आपण छानपैकी इथे तडतडून दिलेले आहेत। आता याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घेऊया। तर एक मध्यम आकाराचा कांदा घेतला आणि कटरमध्ये एकदम बारीक असा चिरून घेतलाय, तुम्ही बघू शकता। आता हा कांदा आपण संपूर्ण इथे तेलामध्ये घालून घेतलेला आहे। गॅस मध्यम ठेवलेला आहे। मध्यम गॅसवरती आपण हा कांदा हलकासा गुलाबी रंगापर्यंत परतवून घेऊया। तर कांदा आपण बघू शकता तुम्ही मस्त असा परतवून घेतलेला आहे। जास्त लालसर करण्याची आवश्यकता नाही, हलकासा कलर बदललेला आहे कांद्याचा। एकत्र करून घेऊया, गॅस मध्यमच आहे। अशा पद्धतीने ना कुकरमध्ये मटकीची भाजी बनवायला खूप सोपी आहे, झटपट होते, जास्त आपल्याला वेळ लागत नाही। घाई गडबडीमध्ये सुद्धा आपण अशा पद्धतीने मटकीची भाजी बनवू शकतो। तर आता आपण जे मसाल्याचं वाटण करून घेतलं होतं ते वाटण याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे, कांद्यासोबत एकत्र करून घेऊया। हा मसाला आपण एक 2-3 मिनिटांसाठी छानपैकी इथे परतवून घेणार आहोत, म्हणजे याला मस्त कलर सुटतो। तर आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 2-3 चमचे पाणी घालून घेतलं होतं, ते याच्यामध्ये घालून घेतले। गॅस आपण आता कमी ठेवूया आणि कमी गॅसवरती हा मसाला छानपैकी शिजवून घेऊया। एक 3 ते 4 मिनिटांमध्ये याच्यामध्ये जे पाणी घातलंय ते संपूर्ण कोरडं होईपर्यंत आपण इथे मसाला परतवून घेतलाय, तुम्ही बघू शकता। तर अशा पद्धतीने आपण आता संपूर्ण मसाला एकत्र करून घेऊया। आता आपण गॅस कमी केलेला आहे आणि याच्यामध्ये मसाले घालून घेऊया। तर पाव चमचा इथे हळद पावडर घालून घेतलेली आहे, 1 चमचाभर इथे मी गरम मसाला घातलाय, 1.5 चमचा इथे मी धना पावडर घालून घेतलेली आहे, अर्धा चमचा लाल तिखट घालून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा इथे मी रोजच्या भाजीचा मालवणी मसाला घालून घेतलेला आहे। तुमच्याकडे जे मसाले असतील ते घालून घेतले तरी देखील हरकत नाही। आता हे मसाले आपण संपूर्ण एकत्र करून घेऊया। गॅस कमी ठेवलाय म्हणजे मसाले आपले अजिबात कुकरला करपणार नाही खाली। तर व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचंय। 2-3 मिनिटं छानपैकी आपल्याला हा मसाला परतवून घ्यायचा आहे। तुम्ही याच्यामध्ये कांदा लसूण मसाला घालू शकता, गरम मसाला घालू शकता, तुमच्या रोजच्या भाजीचे जे काही मसाले आहेत ते मसाले तुम्ही इथे वापरू शकता। आता हे छानपैकी आपण एकत्र करून घेतलेलं आहे, बघू शकता छानपैकी। आता हे तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचंय, म्हणजे भाजीला तरी खूप छान येते। आता याच्यामध्ये मी अजून एक 2-3 चमचे पाणी घालून घेतले आणि पुन्हा हे एकत्र करू आणि एक 2-3 मिनिटांसाठी छानपैकी हे तेल सुटेपर्यंत परतवून घेऊया। तर बघा 2-3 मिनिटं झालेले आहे, मसाला आपला छानपैकी इथे परतून रेडी झालेला आहे, कलर बदललेला आहे मसाल्याचा। आता आपण याच्यामध्ये मटकी घालून घेऊया। तर मटकी स्वच्छ धुवून पाणी काढून घेतलेली आहे, मटकी घालून घ्यायची आणि एकत्र करून घ्यायचंय। मसाल्यामध्ये मटकी आपण एक 2-3 मिनिटं व्यवस्थित अशी एकत्र करून घेऊया। गॅस इथे कमीच आहे, कमी गॅसवरती आपण एकत्र करून घेऊया। अशा पद्धतीने मटकी बनवून बघा, खायला खूपच छान लागते आणि झटपट देखील होते। आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया। तर बघा चवीनुसार मीठ घालून घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे एकत्र करून घेतलेलं आहे, एकत्र करून घ्यायचंय आणि आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचंय। तर मी साईडला गरम पाणी होण्यासाठी ठेवलेलं आहे। भाजीमध्ये आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचंय, म्हणजे भाजी पटकन होते, भाजीची चव बदलत नाही। कुठली पण भाजी बनवताना आपण जर अशा पद्धतीने अगोदर जर मसाला व्यवस्थित परतवून घेतला आणि त्याच्यामध्ये जर थंड पाणी घातलं तर भाजीची चव बिघडते आणि तरी देखील येत नाही भाजीला। तर भाजी बनवताना नेहमी कुठली पण भाजी असू द्या त्याच्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचंय, म्हणजे भाजीची चव अजिबात बिघडत नाही। तर आता आपण याच्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये मी शेंगदाणे घालणार, तर कच्चे शेंगदाणे घेतलेले आहे। अशा पद्धतीने मटकी शेंगदाणे टाकल्यानंतर मुलांना आवडतात, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सुद्धा नक्की टाकून बघा, खूप छान लागतात।
तर आता मी याच्यामध्ये शेंगदाणे टाकून घेतल्यानंतर हे एकत्र करून घेतलेलं आहे. आता आपण कुकरचं झाकण बंद करूया आणि याच्या 3 शिट्ट्या करून घेऊया. तर बघू शकता गॅस इथे मी बंद केलेला आहे. 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि मटकी आपली मस्त अशी शिजलेली आहे आणि भाजीला तरी देखील खूप छान आलेली आहे. अशा पद्धतीने मटकीची भाजी तुम्ही कुकरमध्ये बनवून बघा, बनवायला खूप सोपी आहे. आता आपण याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे. झटपट आपली मटकीची भाजी इथे तयार झालेली आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आशा लाईफस्टाईल चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून सगळ्यांना धन्यवाद.